श्रावणातच साखरेच्या दरात 20 रुपयांची वाढ. गणेशोत्सवाच्या तोंडावर सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले. दरवाढीच्या अपेक्षेने साखरेच्या साठेबाजीचा धोका वाढला. प्रशासनाच्या नियंत्रणाची गरज. साखर महागली, मग ऊस उत्पादकाला काय मिळालं? दरवाढीवरून ऊसाचं राजकारण तापण्याची शक्यता. गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना ऐन श्रावणात साखरेच्या दराने अचानक उसळी घेतली. साखरेच्या दरात तब्बल 20 रुपयांची वाढ झाल्यानं सर्वसामान्य गृहिणींचे घरगुती बजेट कोलमडलं आहे. गणरायाच्या नैवेद्यापासून चहा नाश्त्यापर्यंत रोजच्या वापरातील साखर महागल्यानं यंदा गोडवाही महागणार असल्याची चर्चा बाजारपेठेत सुरू आहे. साखरेच्या दरवाढीमागे इथेनॉल निर्मितीसाठी साखरेचा वापर, देशांतर्गत उपलब्ध साठ्यावर आलेला दबाव, उत्पादनातील चढ उतार आणि सणासुदीच्या काळात वाढणारी मागणी यासह विविध कारणं असल्याचं व्यापारी सांगत आहेत. केंद्र सरकारच्या इथेनॉल धोरणामुळे साखरेचा काही भाग इथेनॉल निर्मितीकडे वळल्याने बाजारातील उपलब्ध साखरेवर परिणाम झाल्याची चर्चा आहे. त्यातच सरकारकडून साखरेची निर्यात झाल्याने देशांतर्गत पुरवठ्यावर दबाव वाढल्याचंही व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. दरम्यान साखरेबरोबरच खाद्यतेल, डाळी, तांदूळ, दूध आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या दरातही चढ उतार सुरू आहेत. त्यामुळे आधीच महागाईच्या झळा सोसणाऱ्या सामान्य कुटुंबांच्या खर्चाचं गणित आणखी बिघडलंय. महिन्याच्या किराणा यादीत साखरेचा खर्च वाढल्यानं गृहिणींचे बजेट कोलमडण्याची वेळ आली आहे. साखरेचे दर वाढले असले तरी किरकोळ व्यापाऱ्यांना त्याचा तितकासा फायदा होत नसल्याचं चित्र आहे. पूर्वीच्या तुलनेत माल खरेदीसाठी आता अधिक भांडवल गुंतवावे लागत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचा पैसा मोठ्या प्रमाणात साखरेच्या साठ्यात अडकत आहे. विक्रीचा वेग आणि नफा मात्र त्याच प्रमाणात वाढत नसल्यानं लहान मोठ्या व्यापाऱ्यांचीही आर्थिक कोंडी होतीये. साखरेचे दर आणखी वाढतील अशी अपेक्षा निर्माण झाल्यास बाजारात साठेबाजीला प्रोत्साहन मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. काही घटकांनी मोठ्या प्रमाणात साखर साठवून ठेवली तर कृत्रिम टंचाई निर्माण होऊन दर आणखी वाढू शकतात. त्यामुळे प्रशासनाने बाजारपेठेतील साखरेचा साठा, आवक आणि विक्रीवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. अन्यथा साठेबाजीला प्रोत्साहन मिळून त्याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. साखरेच्या दरवाढीचा परिणाम भविष्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या राजकारणावरही होण्याची शक्यता आहे. साखरेचे बाजारभाव वाढत असताना ऊसाला मिळणारा दर किती, साखर कारखान्यांचा उत्पादन खर्च किती आणि शेतकऱ्यांना त्याचा योग्य मोबदला मिळतो का यावरून राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह आहेत. साखरेच्या दरातील वाढीचा फायदा शेतकऱ्यांना मिळणार की साखर कारखाने, व्यापारी आणि बाजारातील मध्यस्थ यांच्याकडेच त्याचा मोठा हिस्सा जाणार? हा प्रश्न आगामी काळात अधिक तीव्र होऊ शकतो. त्यामुळे साखर महागली, मग ऊस उत्पादकाला काय मिळाले या प्रश्नावरून ऊसाचं राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर साखरेची मागणी वाढणार असल्यानं पुढील काही दिवसात दर कोणत्या दिशेने जातात याकडं ग्राहक, व्यापारी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय. गणरायाच्या प्रसादात गोडवा असला तरी साखरेची वाढती किंमत सर्वसामान्यांसाठी कडू अनुभव ठरणार का, हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय बनलाय. आर-न्यूजसाठी राकेश करमळकर, आजरा. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.